नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहूणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। पूजा का करायची ह्याच्यासाठी विशेष वर्णन वाचतोय आम्ही. म्हणजे जे काय भगवंतांचं पूजन करतो आपण त्याच्या मागचा उद्देश काय त्याचं सांगितलं की ते पण की पवित्र स्वभाव दाखवण्यासाठी त्यांच्याकडं पाहून तो आपल्याला समजण्यासाठी हे मूळ उद्देश आहे. परत अजून मग जिनेंद्र अर्चनामधलं वाचत होतो की पूजेचे दोन भेद केले, द्रव्यपूजा आणि भावपूजा. द्रव्यपूजा कशाला म्हणलं? द्रव्यपूजा कशाला म्हणलं? सगळं नुसतं पूजन म्हणत असताना पण त्याच्यामध्ये फक्त तुम्ही जे अष्टद्रव्याने पूजन करता तेवढंच नाही घ्यायचं असं सांगितलं त्यांनी. म्हणजे द्रव्यपूजा म्हणत असताना त्याच्यामध्ये सुद्धा पूजन म्हणत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काय काय ग्रहण केलं त्यांनी? स्तुती, भक्ती, वंदना ह्या सगळ्याला गर्भित केलं. नुसतं पूजा म्हणजे असं पूजा चढवणे यालाच पूजा नाही म्हणलं. मग द्रव्यपूजा म्हणजे काय असतं आणि भावपूजा म्हणजे काय असतं याचं सगळं वर्णन याच्यात सांगितलं होतं. तर पूजेचा अभिप्राय काय असतो हे जरा सहित वर्णीजींनी खुलासा केलाय, ते वाचते. जो कर्मों से अत्यंत दूर है, निष्कर्म है, अकिंचन है, ऐसे भगवान की तो हम पूजा वंदना करने आए हैं और चिंता यह बढ़ाए है. म्हणजे तुम्ही काय येतं मंदिरात? मावशी काय येतोय मंदिरात? काय येतोय? भगवान कसे आहेत? सगळ्या संसारापासून पार झालेले आहेत, संसारापासून अस्पर्शी आहेत. त्यांचं दर्शन, त्यांचं पूजन, त्यांचं नमस्कार, वंदना, स्तुती करण्यासाठी मंदिरात येतोय. आणि येऊन तुम्ही काय चिंता करताय ते सांगायला लागलेत. काय चिंता करता येऊन मंदिरात? काय करता? काय चिंता करता ते सांगायला लागलेत की पूजन तो अकिंचन भगवान की करने आए हैं और चिंता यह बढ़ाए है कि कैसे मेरा घर बढ़े, परिवार बढ़े, इज्जत बढ़े, यश बढ़े. तो यह कितना विरुद्ध काम है. म्हणजे ज्यांच्याकडं काही नाही आहे, ज्यांनी सगळं सोडलंय, त्यांच्याकडे येऊन आपण माझी त्याची वृद्धी कधी होईल ह्याची अपेक्षा करतो. म्हणजे काय केलं तुम्ही? वितरागीला सरागी बनवलं आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये. यह सब ढोंग धतुरा हुआ कि नहीं? पूजते तो है निर्मल को और मल संचय की धुन बनाए है, तो वह पूजना किस काम का हुआ? कुछ तो ध्यान दीजिए. इसके पूजने का यही तो प्रयोजन है कि यह भावना बनाए कि हे प्रभु, अपूर्व शांति और आनंद की स्थिति तो तुम्हारी है, मुझे यह स्थिती कैसे कब प्राप्त होगी? तुमच्याकडे आलोय, तुमचं दर्शन करतोय, तर मला काय असावी भावना? तुम्हाला ती स्थिती, ते पद, ती शांती, ते सुख सगळं प्राप्त झालंय. ती मला कधी प्राप्त होणार ह्याच्यासाठी मी तुमचं दर्शन करतो. काय म्हणतो पूजेमध्ये? तुमसा दानी क्या कोई हो, जग को दे दी जग की निधिया. हे भगवान, तुम्ही सगळं सोडून दिलंय तुम्ही, आणि त्याला मी धरून बसलोय आणि म्हणतोय काय? तुमच्यासारखं बनायचंय. कसं बनणार?
ज्याला धरल्यावर त्यांना मुक्ती मिळाली नाही, त्याला धरल्यावर मला मुक्ती कशी मिळणार? म्हणून सांगतायत परिग्रह किंवा संग, संयोग, संयोगी भाव याच्या सानिध्यात जोपर्यंत राहणार तोपर्यंत मुक्ती नाही, सुख नाही, काय म्हणायचं, बंधनच आहे. हे प्रभो, अपूर्व शांति और आनंद की स्थिति तो तुम्हारी है. मुझे यह स्थिति कैसे प्राप्त हो, कब प्राप्त होगी? शुद्ध देव की पूजा अपनी शुद्धता के लिए है, यह लक्ष्य बनाए प्रभु दर्शन में. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य सांगितलं. काय म्हणले? शुद्ध देव की पूजा अपनी शुद्धता के लिए है, यह लक्ष्य बनाए. हे प्रभो, सत्य आनंदमय तुम ही हो. मेरे में यह आनंद शीघ्र प्रकट हो. मेरी ऐसी ही सद्बुद्धि बने कि मैं मोह, राग, द्वेष से रहित होकर ऐसे ही उत्कृष्ट आनंद को पाऊं. इन सब परमार्थभूत तत्वों का उपदेश प्रभु ने किया है. उनके निर्मल और स्पष्ट वचन है. ऐसे तीनों लोक का हित करने वाले उपदेश के नायक जिनेन्द्र देव को मेरा बारंबार नमस्कार हो. इस प्रकार निर्दोष प्रभु का ध्यान करना चाहिए. जेव्हा तुम्ही दर्शन करताय, पूजन करताय, तर त्याच्यामध्ये तशी निस्संगता, निष्परिग्रहिता, ती निस्पृहता अशी येते का आपल्या ध्यानामध्ये? जेव्हा त्यांना आपण लक्ष करतो, त्यांचं दर्शन करतो, त्यावेळेस तेवढं आपलं ध्यान त्यांच्याशी एकाग्र होतं का? आणि झालं तर एक असा आनंद प्रकट होतो माहिती आहे. मग ते म्हणून म्हटलं ना की जे कोणी अशी भक्ती करतात ना, नाचत वगैरे, तुम्हाला नुसतं ते नाचलेलं दिसतं, पण त्यांचे भाव कसे जोडले असते ते नाही कळत. सगळ्याला इकडच्यांना बघायला असं ते वेगळं वाटते की नाचतात कसं. नुसतं हात वर केलं तरी लोक बघतात मग इकडची, आणि तिकडची लोक म्हणजे असं ते एकमेक होऊन गेलेले असतात ना त्या भगवंतांशी. त्यामुळे त्यांना कोणाची तमा, कोण बघा नाही तर नाही बघा, काय म्हणा नाही म्हणा, अशी ते आपल्या धूनमध्ये असतात. जसं तुम्हाला काय एखादं गाणं आवडलं, एखादं काय दृश्य आवडलं, ते किती वेळ असतं आपल्या डोक्यामध्ये. मग तसं म्हटलं की त्यांना निरंतर, आणि एक छान सांगितलं बरं का की तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड बघायला आवडतंय असं विचारलं बरं का. म्हणजे जो सुखी आहे त्याचं का दुःखी आहे त्याचं, प्रसन्न आहे त्याचं का असं काय म्हणायचं कोमेजलेला आहे, चेहरा पडलेला आहे, त्याचं बघायला आवडतं? कोणाचं बघायला? का बरं? आमचे दिवस चांगले जाते म्हणून हो. म्हणजे रात्री सकाळी उठल्या उठल्या जर असं कोणी प्रसन्न असेल तर त्याचं बघितलं, म्हणून ते म्हणतात ना की ते फुलं वगैरे असे जे उमललेले एक दृश्य तसं असेल तर ते बघितल्यावर मनाला लोभस वाटतं, एक प्रसन्नता वाटते. का? कारण त्या निसर्गामध्ये असं भेदभाव नाही आहे, कोणाला चांगलं द्यावं कोणाला देऊ नये असं काहीच भाव नाही आहेत ना. त्यांनी असं त्यांच्या मध्ये एक मी व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ते फूल असं फ्रॅग्रन्स देते की तिथं कोणाबद्दल इष्टानिष्ट भाव नाही आहेत किंवा त्याला काय परत मिळावं ही अपेक्षा नाही आहे. अजून काय दिलं होतं? ते पक्षी गातात तर म्हणले त्या पक्ष्यांना सुद्धा कोणी माझं ऐकावं हे भाव नाहीत, कोणी मला त्याच्यातून चांगलं म्हणावं हे भाव नाहीत. म्हणजे किती ते सहज आपल्या आनंदासाठी म्हणून गातात. तसं म्हणले, पण मनुष्य एक असा प्राणी आहे की तो जे पण करतो त्याच्या मागं अपेक्षा करतो, आणि म्हणून म्हणलं की त्यांनी मनुष्यच सफर होतोय. प्राणी पक्षी हे झाडं फुलं पानं ह्यांना रोग होत नाही, मनुष्याला का रोग होतो? म्हणले ना सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, एन्झायटी असं वगैरे त्यांनी ते सांगितलं त्याच्यामध्ये की तुम्हाला का तसे रोग होत आहेत, का डिप्रेशनमध्ये जात आहे. त्याचं एकच कारण आहे, कुठल्याही गोष्टी मागं आपण अपेक्षा करतोय आणि त्याच्यामुळं मग सहज जगणं नाही आहे.
म्हणून म्हटलं की असा आनंद भोगा ना. मग म्हणून भगवंतांचं सगळ्यात पहिल्यांदा दर्शन करा असं सांगितलं जातं. प्रातःकाली प्रभूंचं स्मरण करा, चिंतन करा. भलेही समोर नाही येत आपल्या तरीसुद्धा आपल्या ज्ञानामध्ये येऊ शकतात. मग त्यांना जर आपण आपल्या ज्ञानात घेतलं तर ते सगळ्यात सुखी आहेत जगात. आणि मग ज्या सुखी भगवंतांचं आपल्या ज्ञानात प्रतिबिंब आलं तर आपल्याला पण सुखाचा अनुभव सहज होतो. मग लोक काय करतात, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जातो आम्ही मंदिरात. मग कशासाठी सांगितलं आहे? पूर्वीची लोक काय करायची, दर्शन केल्याशिवाय पाणी प्यायची नाही, दर्शन केल्याशिवाय भोजन करायची नाही. ही का होती सगळी संस्कृती तशी? आणि आता काय तसं काहीच राहिलं नाही. आता या कंपाऊंडमध्ये सुद्धा इथं असताना मंदिर किती जण दर्शन करतात. म्हणजे महिमा नाही राहिली ना तशी. असंच पुढं पुढं हळूहळू हे संपुष्टात येत जाणार आहे. आपल्याबरोबर जेवढा आहे ना तेवढा आपल्याबरोबर राहणार आहे. पुढच्या पिढीला किती येत आहे हो? आदेश भया जाते, आदेशचं पोरग जाते का रोज? म्हणजे आपल्या बरोबर आपल्यामध्ये किती आहे, आपल्या पुढच्या पिढीत किती आहे, त्या पुढच्या पिढीत किती राहतं. असं म्हणजे पुढं पुढं संपुष्टात येणार का? फक्त दर्शन म्हणजेच धर्म राहणार. रागवतात म्हणून जातात. म्हणजे काय झालं, आनंदासाठी थोडी जातात. म्हणून म्हटलं की आपल्या आनंदासाठी करा जे काय धर्म म्हणून करणार आहे तुम्ही ते, तर ते दीर्घ काळापर्यंत टिकणार. अन्यथा तुमचं आयुष्य संपलं की त्यांचा धर्म संपला. म्हणून म्हटलं की ज्ञान द्या पहिल्यांदा. क्रिया देतोय आपण ठीक आहे, पण क्रियेबरोबर ज्ञान असावं, एक भक्ती असावी, एक श्रद्धा नसावं. त्याच्याबरोबर ते करणार तर बिनधास्त ते चांगलंच करणार आणि शाश्वत ते त्यांच्याबरोबर राहणार, एवढी आपल्याला गॅरंटी येते. म्हणून त्या भजनात पण काय म्हणलं, कैसी सुंदर जिन प्रतिमा है, कैसा सुंदर है जिन रूप, जिसे देखते सहज दिखता सबसे सुंदर आत्मस्वरूप, जिसे देखते सहज दिखता सबसे सुंदर आत्मस्वरूप. असं ते जेव्हा म्हणतो ना एखादी भक्ती वगैरे, त्यावेळेस बस ते आणि मी एवढंच दिसावं आपल्याला. इतकं मस्त भाव प्रगट होतो ना. जेव्हा मला पहिल्यांदा हे भजन मिळालं त्यावेळेस असं मी त्यांच्यासोबत बसून फक्त तेवढं म्हणलं होतं बघ, कैसी सुंदर जिन प्रतिमा आहे. सगळे त्यांचे अवयव, त्यांचे भाव सगळ्यामध्ये सुंदरता दिसली. म्हणजे शेवटी भक्ती म्हणायचंच कशाला हो, जेव्हा ते एकाग्र रूपाने त्यांच्याबरोबर असणारी परिणती असते त्यालाच तर भक्ती म्हणतात. हेच वाचलो होतो आपण कालेच्यामध्ये. परत एकदा पुढं वाचू आपण ह्याच्यात. कुठं आलो जो? भक्ती आणि पूजामध्ये काय फरक आहे असं सांगायला लागले जिनेंद्रार्चनाच्या प्रस्तावनेमध्ये. भक्ती आणि पूजामध्ये 10 पाने. काय फरक आहे हो? भक्ती म्हणजे गुणानुराग आणि पूजामध्ये 2 भेद केले, द्रव्यपूजा आणि भावपूजा. द्रव्यपूजनामध्ये सगळं घेतलं, शरीराची क्रिया नमस्कार करणं किंवा वचनाची क्रिया म्हणजे शुभजल्प आदी करणं, भक्ती करणं आणि अंजुली हात जोडणं वगैरे ह्या क्रिया, परत त्या अष्टद्रव्यांनी जे काय करणं त्याला म्हटलं द्रव्यपूजा. आणि भावपूजा म्हणजे परिणामांनी भगवंतांशी जोडलं जाणं. आणि त्या भक्ती भावपूर्वक जेव्हा त्यांचं आपण स्तवन आदी करतोय अंतरंगामध्ये त्याला म्हणलं भावपूजा. तर कुठंपर्यंत वाचलो तो? 12 पानावरचं वाचायचं हो ना? हाँ, 12 पानावर वाचत होतो. इस प्रकार पूजन एवं भक्ति का भाव मुख्य रूप से अशुभ राग व तीव्र राग से बचा कर. काल घेतलं होतं ना हे का करायची भक्ती किंवा पूजन, तर तीव्र रागापासून वाचण्यासाठी आणि अशुभ भावापासून वाचण्यासाठी 2 हेतू घेतले होते ना. काय घेतलं होतं सांगा? मागच्या पानावर घेतलं होतं ना. उच्च स्थिति में, उच्च भूमिका में स्थिति न हो तब तक अस्थान का राग रोकने अथवा तीव्र राग ज्वर मिटाने के हेतु ज्ञानियों को भी भक्ति की
भक्ती के भाव आते हैं असं सांगायचं आहे. काय कळलं? जोपर्यंत निर्विकल्प राहत नाही तोपर्यंत आणि त्या मोहापासून वाचण्यासाठी, अशुभापासून वाचण्यासाठी म्हणून ज्ञानी जीवाला सुद्धा भक्तीचे परिणाम होतात. यद्यपि यह बात सत्य है, 12 पानावर आहे वरती. यद्यपि यह बात सत्य है कि भक्ति और पूजन का भाव मुख्य रूप से शुभ भाव है, तथापि ज्ञानी धर्मात्मा मात्र शुभ की प्राप्ति के लिए पूजन एवं भक्ति नहीं करता. का करतो? धर्मात्मा पूजन का करतो? वह तो जिनेंद्र की मूर्ति के माध्यम से मूर्तिमान जिनेंद्र देव को एवं जिनेंद्र देव के माध्यम से निज परमात्मा स्वभाव को जानकर, पहचान कर उसी में जम जाना चाहता है. काय सांगितले? असं काय? म्हणजे त्या भगवंतांच्या प्रतिमेकडून त्या भगवंतांकडे जायचंय आणि परत त्यांच्याकडून निज भगवानाकडे यायचंय. म्हणून सांगितलं काय? तो ज्ञानी भक्तिपूजन आदी करतो. मिळालं का तुम्हाला? मिळालं का तुला मावशी? मिळालं का वाक्य? तिलोय पन्नती आदि ग्रंथों में सम्यक्त्व उत्पत्ति के कारणों में जिनबिंब दर्शन को भी एक कारण बताया है. आपण सांगतो जिनबिंब दर्शन हे निजबिंब दर्शनाचे एक कारण आहे. इस प्रकार हम देखते हैं कि जिन पूजा अशुभ भाव से बचने के साथ साथ सम्यक्त्व उत्पत्ति, भेद विज्ञान, आत्मानुभूति एवं वीतरागता की वृद्धि में भी निमित्तभूत है. काय काय सांगितले फायदे? सगळे एक अर्थवाची आहे. अशुभ भावापासून वाचण्याबरोबरच सम्यक्त्वाची उत्पत्ती म्हणजेच भेदविज्ञान, म्हणजेच अनुभूती, म्हणजेच वीतरागता, त्याची वृद्धी होण्यासाठी एक ते अवलंबन आहे, एक बहिरंग कारण आहे. स्तुतियों और भजनों की निम्न पंक्तियों से स्पष्ट बात होती है. तुम गुण चिंतत निज पर विवेक प्रगटे, विगटे आपद अनेक, जय परम शांत मुद्रा समेत, भविजन को निज अनुभूति हेत. हे भगवान, आपके निर्मल गुणों के चिंतन स्मरण करने से अपने व पराये की पहचान हो जाती है. निज क्या है और पर क्या है ऐसा भेद ज्ञान प्रकट हो जाता है और उससे अनेक आपत्तियों का विनाश हो जाता है. म्हणून एक प्रश्न विचारला त्यांनी की जो धर्मात्मा जीव आहे त्याला भगवंतांचं दर्शन केल्यावर आनंद का होतो, चांगलं का वाटतं, आवडतं का? भगवंतांचं दर्शन करणं का आवडतं धर्मात्मा जीवाला? बोला. प्रश्न कळलं का माझं? सांग सोनल. धर्मात्मा असशील तर तुला भगवंतांचं दर्शन करायला का आवडतं? घरातल्या शुभ शुभ भावांपासून थोडा वेळ वेगळं राहता येतं. घरात शुभ भाव असतात तुमच्या? अशुभच असतात. अजून छान कारण सांगितलं त्यांनी. अजून जा, घरातून बाहेर पड आणि बाहेरचं कारण सांग. म्हणजे मंदिरात घुसून सांग. मंदिरात गेल्यावर भगवंतांचं दर्शन करायला त्या ज्ञानी जीवाला का आवडतं, का चांगलं वाटतं, प्रिय का वाटतं? बोला मंगलाबाई. काय काय? आणि तिथलं वातावरण आणि तिथले भाव तिथं गेल्यानंतर चांगले होतात. बरं, अजून? शांतीचा अनुभव करतो आपण भगवंतांकडे पाहिलं की. बरं, जरा असं जवळ आलाय. अजून 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 त्यांच्याविषयी का बहुमान? तुम्ही तर ते करू शकता की असं, पण काय म्हणायचं मग? अजून अजून थोडं पुढं सारखं. अजून 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 थांबा 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 थांबा. काय सांगितलं की म्हणले ज्या
समजा एखाद्याला डॉक्टर बनायचं आहे, तर मला डॉक्टर बनायचं आहे किंवा मला काय इंजिनियर बनायचं आहे, मला एक सक्सेसफुल बिझनेसमॅन बनायचं आहे. मी कोणाकडं बघणार? जो त्याच्यामध्ये काय म्हणायचं श्रेष्ठ आहे, हां, जो त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे. जसं की डॉक्टर बनायचं आहे तर एक सक्सेसफुल डॉक्टर जे आहे ते, किंवा म्हणायचं काय डीन असतात कॉलेजमध्ये वगैरे, त्यांना बघितल्यावर, त्यांचं सगळं त्यांच्याकडून शिकल्यावर त्याला एक सहज आनंद होतो ना. सहज तो समोर आले समजा ते कोणी, त्याचा आदर्श क्रिकेट प्लेअर जाऊ दे व्हायचं आहे, तर अचानक सचिन तेंडुलकर समोर आला, किती प्रसन्नता तुम्हाला. म्हणजे त्याला बघितल्यावर त्याच्यासारखं मला बनायचं आहे म्हणल्यावर तोच समोर असताना मग त्याला एक अंतःप्रेरणा असते ना. मग इथं सांगायचंय, ज्यांनी तुम्हाला भगवान बनण्याची कला शिकवली, तुम्हाला साक्षात भगवान म्हणून बोलवलं, अशा त्या भगवंतांचं दर्शन करताना ज्ञानीला का नाही आनंद वाटणार? का नाही त्यांचं दर्शन करताना तो प्रसन्न होणार? असा एक उत्स्फूर्ततेने का नाही पुढे येणार? म्हणजे एक भाव असे जोडले गेले ना की हे यांनी मला संबोधलंय सगळ्यात ग्रेट शब्दांनी, सगळ्यात ग्रेट पदवीने. भगवान कोण म्हणलं? सांगितलं ना त्या तुमच्या रंगमाच्या भाषेमध्ये काय हो एक लाईन? भगवान कहकर बुलाय रयो रे, प्रभु थारा ही रंग मारंगी गयो रे. भगवंतांनी तुम्हाला भगवान म्हणून बोलवले तर ते तुम्हाला त्यांच्यासारखं बनण्याची कला दाखवत आहेत, म्हणजे किती महान उपकार त्यांचे. म्हणून काय सांगितलं आहे का? कारण ज्यांनी आपल्याला भगवान बनण्याची विधी शिकवली, 4 गतीच्या भ्रमणापासून वाचवले, महान उपकार केले, त्यांच्याविषयी अंतरंगामध्ये आदर प्रेम सहजच प्रगट होतो. जसं म्हणलं आपण नरक दर्शन बघितलं ना इथं, मग नरकाचं ते दुःख बघितलं, त्या गतीतलं सगळं त्या जीवांचे हाल बघितले, आणि ते सगळं बघितल्यावर ज्ञानीला एक आनंद का होतो? कारण या गतीला मला न जाऊ देण्यामध्ये भगवान मदत करतायत. म्हणजे मी किती सेफ झालो ते बघतोय, तर हे असलं दुःख तर माझ्या नशिबी येणार नाही. एवढं बघितल्यावर सुद्धा एक आनंद असा होतो त्या धर्मात्माला. म्हणून म्हणलं की तो सहजतेने त्यांच्याप्रती बहुमान, एक त्यांच्याप्रती भक्ती विनय सहज प्रगट होत जातो. हे सांगायला लागले. तेथे जाणार नाही हे त्यांच्या कृपेनेच. एवढे समजले तरी अंतरंगामध्ये धन्यतेचा भाव प्रगट होतो भगवंतांविषयी. ज्यांनी आपल्याला भगवान म्हणून बोलवले त्या प्रभूंबद्दल बहुमान सहजच येतो. म्हणून म्हटलं की ज्याला भगवान बनायचे तो त्या भगवंतांच्या निकट आला असताना त्याला त्या भगवती अनुभूतीचा स्वाद येतोच, आणि त्यामुळं सहजतेने प्रसन्नता प्रगट होते. म्हणून म्हटलं करायचंय, दर्शन करायचंय, पूजन करायचंय, पण त्याच्या मागं भाव काय असावेत हेच आपलं लक्ष नसतं. रूढीनी वगैरे परंपरेनी एक काय म्हणायचं आपण रोजचं क्रिया म्हणून जर करत असेल तर त्याच्यातून तुम्हाला साफल्य नाही आहे हो. म्हणून म्हणतात की परिणामपूर्वक करा जे पण करणार ते. हे भगवान, आपके निर्मल गुणों के चिंतन स्मरण करने से अपने व पराये की पहचान हो जाती है. निज क्या है और पर क्या है ऐसा भेद ज्ञान प्रकट हो जाता है, और उससे अनेक आपत्तियों का विनाश हो जाता है. हे प्रभु, आपकी परम शांत मुद्रा भव्य जीवों को आत्मानुभूति में निमित्त कारण है. जिनेन्द्र भगवान का भक्त जिन प्रतिमा के दर्शन के निमित्त से हुई अपूर्व उपलब्धि से भाव विभोर होकर कहता है कि जिनेन्द्र भगवान के मुख चंद्र के निरखते ही मुझे अपने स्वरूप को समझने की रुचि जागृत हो गई, तथा ज्ञान रूपी सूर्य की कला के प्रकट होने से मेरा मोह एवं काम भी पलायन कर गया है. त्या लाईनमध्ये लिहिलं ना,
निरखत जिन चंद्रवदन स्वपद सुरुची आई, निरखत जिन चंद्रवदन स्वपद सुरुची आई, प्रगटी निज आन की पिछान ज्ञान भान की, कला उद्योत होत काम जामिनी पलाई, निरखत जिन चंद्रवदन स्वपद सुरुची आई, निरखत जिन चंद्रवदन. भगवंतांचं जेव्हा चंद्रवदन म्हणजे मुख पाहतो त्यावेळी स्वपदाची रुची सहज प्रगट होते. आणि निज आन भान पिछान म्हणजे स्वतःची ओळख होते. ज्ञान भान म्हणजे ज्ञान सूर्य जागृत होतो. आणि काम भावादी मोहभावादी नष्ट होतात. मग त्याच्यासाठी तेवढी श्रद्धा तेवढी भक्ती आपल्या अंतरंगातून आली तर, म्हणून म्हटलं एक विश्वास असतो का की भगवंतांच्या जवळ आलोय, त्यांच्या आपण शरण आहे, तर आपलं कधीच वाईट होणार नाही असं वाटतं का आपल्याला? जेव्हा केव्हा संकट येतं आपल्यावर तर त्या संकटाने विचलित होतो आपण, पण त्यावेळेस भगवान सोडून सगळं आठवतंय. मग तिथं भरोसा ठेवा ना की आहेत ना भगवान माझ्याबरोबर, तर काही झालं तरी सुद्धा मला माझं सम्यक्त्व तर नष्ट होणार नाही. त्यामुळं त्याच्याद्वारे माझी रक्षा आहे असा एक भरोसा असायला पाहिजे. मग त्यासाठी काय सांगितलं की महाभारताचं युद्ध होतं ना, तर ते युद्धाची घोषणा केली गेली. कृष्णाने जेव्हा सांगितलं की म्हणजे कृष्ण होता अर्जुनाकडून आणि दुसरा कोण होता? दुर्योधन. त्याच्याकडं सगळं सैन्य बळ वगैरे सगळं होतं. आणि मग दोघांची सेना आमने सामने आली त्या युद्धाच्या मैदानावर आणि सांगितलं काहीतरी उद्यापासून युद्ध सुरू होणार असं काहीतरी चाललं होतं. नाही, तर ते कुठं युद्ध करायचं म्हटल्यावर ती भूमी तयार करायची होती त्या सैनिकांना, जिथं की इतकं मोठं सैन्य लढणार होतं. म्हटल्यावर ती भूमी निश्चित झाली कुठं करायचं युद्ध. त्यामुळं ते सगळं तिथलं स्वच्छता करायला सुरुवात झाली. झाडं होती, मध्ये दगडं होती वगैरे, हे सगळं काढून एक सपाट मैदान करायचं होतं ना. मग सगळी बाजूबाजूची झाडं झुडपं सगळी तोडायला लागले ते लोक. मग त्या एका झाडावर चिमणीचं घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये पिल्लं होती. आणि नेमकं त्यांनी काय केलं, ते झाड तोडलं की ते घरटं तसंच्या तसं खाली येऊन जमिनीवर पडलं आणि त्याच्यात पिल्लं होती. पण ते पक्षी उचलणार कसं, त्यांना रक्षण कसं करणार? आणि ते काय म्हणायचं मैदानाच्या जवळ तिथंच पडलेलं, त्यामुळं ते कोणाच्या पायाखाली आले मेले काय सांगता येणार नाही. मग त्या चिमणीला चिंता, म्हणले आता त्यांचं रक्षण कसं करू मी. ती गेली कृष्णाकडं आणि म्हणली की तुम्ही तर जीवनदाता आहात, तुम्ही रक्षक आहात, तुम्ही राजा आहात, सगळं ती बोलली. म्हणली तुला काय पाहिजे, त्या कृष्णाने विचारलं. मग ती म्हणाली की तुम्ही युद्धासाठी म्हणून तयारी करताय, पण त्याच्यामध्ये माझ्यावर का अन्याय करताय, माझं का घर उद्ध्वस्त करताय. मग त्यावेळेस कळलं नाही कृष्णाला. मग तिने सांगितलं की माझं घरटं धनश्री काकी कुठं पडलं, त्या युद्धाच्या मैदानावर पडलंय आणि त्याच्यामध्ये माझी पिल्लं आहेत, मी त्यांचं रक्षण कसं करू. मग तो कृष्ण म्हणला की मी तुझी काय मदत करू शकतो याच्यामध्ये. मग ती म्हणाली तुम्ही काय करणार हे मला माहीत नाही, पण मी तुमच्यावर भरोसा ठेवू की नको एवढं मला सांगा. तुम्ही माझे रक्षक आहात, तुम्ही माझे भगवान आहात, तुमच्यावर मी भरोसा ठेवू की नको, मला शब्द द्या. आणि मग कृष्णाने फक्त आशीर्वाद दिला आणि ती आनंदात निघून गेली की ह्याच्यातून काय तर करणार तर ते कृष्णच करणार आणि माझं रक्षण होणार अशी तिला एक आश्वस्तता. आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी की युद्ध करायचं होतं. दोन्ही सेना म्हणले एका समोर एक येऊन उभारल्या आणि त्यावेळीस कृष्णाने काय केलं, अर्जुनाला सांगितलं मला तुझं धनुष्य बाण दे. हां, ती चिमणी जाऊन सांगितलेली असती की तुमचे सगळं ते सफाईकरण करत असताना, ते झाडं तोडत असताना एका हत्तीने माझं झाड तोडलं, हत्तीने झाड पाडलं आणि त्यामुळं माझं घरटं खाली पडलं असं सांगितलं होतं. त्यामुळं त्या कृष्णाच्या डोळ्यासमोर तो हत्ती होता
आणि आता युद्धभूमीवर आल्यावर त्यांनी काय केलं, कृष्णाने अर्जुनाला म्हणलं मला तुझं धनुष्यबाण दे. मग अर्जुन म्हणतो तुम्ही तर प्रतिज्ञा केली की तुम्ही शस्त्र नाही उचलणार. त्यांनी फक्त सारथी म्हणून गेला होता बरोबर, मग तुम्ही शस्त्र उचलणार नाही म्हणलं आणि का मागताय मग. तो म्हणला दे. दिलं अर्जुनाने आणि ह्यानी बरोबर तीर धरला जिथं की तो हत्ती उभारला होता. आणि त्यांनी तो तीर त्या हत्तीच्या दिशेने खूप नेम धरून सोडला आणि तो तीर जाऊन लागला तो त्या हत्तीच्या गळ्यामध्ये मोठी घंटा होती. त्या घंट्याला लागला आणि ती घंट्याची दोर तुटून ते घंटा खाली पडला, पण हत्तीला काहीच नाही झालं. म्हटल्यावर अर्जुन म्हणाला प्रभू तुम्ही कशाला करताय कष्ट, मी करतो की. त्या हत्तीला संपवायचं आहे ना, मी संपवतो, मी मारतो म्हटला बाण, तुमच्याच्यानी होणार नाही. मग तो कृष्ण म्हणाला नको राहू दे. मग म्हणाला नाही मी नेम धरू शकतो, मी तुमचं कार्य करू शकतो, तुम्हाला नाही जमलं तर काय झालं, मी तुमचं कार्य करून देतो. तो म्हणाला माझं काम झालं. एक बाण सोडायचा होता सोडला, मी आता परत काय करणार नाही. आणि मग सगळं युद्ध झालं, सगळं युद्ध संपलं, सगळं झालं तर काय झालं, ती घंटा अशी पडली जिथं होती ना, त्या घंट्याच्या खाली ते त्या चिमणीचं घरटं होतं. आणि ते युद्ध 18 दिवस चाललं. 18 दिवसांनी जेव्हा कृष्णाने येऊन ती घंटा उचलायला लावली तर ती चिमणी आणि तिची पिल्लं सगळी त्याच्यामध्ये सुरक्षित होती. कसं काय बाण सोडलेलं त्या घंट्याला लागलं. हां त्या घंट्याला लागलं आणि ती घंटा बरोबर अशी पडली की ते घरटं कोणाच्या पण, आता घंटा मोठी होती त्यामुळं त्या घंट्याला कोण हलवणार नाही युद्धामध्ये, त्यामुळं ते सुरक्षित राहिलं. सुरक्षित राहिलं. चिमणीची श्रद्धा होती. ह्याच्यासाठी सांगायचं होतं, त्यांना श्वासाचं लागले, थांबा. श्वास घेतला त्यांनी, खाल्लं उघडून घेऊ शकतात की असं काय उकरून वगैरे जमीन. हो ना, वरून पडलं तेव्हा त्यांनी खालून होल करून जाऊन घेऊ शकतात की. चिमण्या थोडी ते माती उकरतातच की असं. अशी मोठी घंटा होती म्हणून तर सांगायला लागले हत्तीची घंटा. तर सांगायचंय काय, म्हणजे म्हणायचंय चिमणीने काय म्हणलं की म्हणली मी तुमच्यावर भरोसा ठेवू की नको, आणि कृष्णाने आशीर्वाद दिला होता म्हणजे तिची श्रद्धा इतकी दृढ की माझं रक्षण होणारच. मग असं मला सांगायचं की आपली इतकी दृढ श्रद्धा असते का भगवंतांविषयी की माझं रक्षण कुठल्याही परिस्थितीत होणारच. तुमच्यावर कोण घंटा टाकायची तुमच्यावर असं संकट आल्यावर. म्हणजे घंट्याच्या खाली या की तुम्ही, तर तुमच्यावर घंटा नाही पडत, सगळे दिवेध्वनी पडते, तो आशीर्वाद पडतोय, त्यांचं छत्र आहे तुमच्यावर, घंटा कशाला पाहिजे. म्हणून म्हणालेत की असं श्रद्धा असा विश्वास, एक भरोसा दृढ असतो का, निशंक असतो का भगवंतांवर. जर असेल तर कल्याण होणारच. मग तुम्ही नरकात का पडा, निगोदात पडा, कुठेही असला तरी सुद्धा तुमचा उद्धार करणारे ते भगवान, ह्याचा विश्वास असणाऱ्याला त्याचं फळ मिळणारच. म्हणून म्हटलं करायचंय तर कल्याण कुठं, म्हणजे संकट आल्यावर आपण स्मरण करतो पण सुखामध्ये स्मरण करता का हो. म्हणून काय म्हणले कबीरदास, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. म्हणा, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे कोय कबीरा, तो दुख काहे कोय. म्हणजे जर सुखात स्मरण कराल तर सुखातच राहाल, आणि दुःखातच स्मरण करता म्हणून दुःखातच राहता. म्हणून दुःखात नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये असला तरी सुद्धा त्यांचं स्मरण आणि त्यांच्याबरोबर स्वतःचं अनुभवन हे जर असेल ना दोन्ही, तर तुमच्यावर कधी विपरीत परिस्थिती येणार नाही, आणि आली तरी सुद्धा त्याच्यातून आपण सहजतेने बाहेर पडू शकतो.
म्हणून इतकी दृढ दृढ श्रद्धा प्रतीती असायला पाहिजे. तर त्याच्या निमित्तामध्ये म्हणजे समजलं तुम्हाला काय आहे भगवंतांचं स्वरूप, तर तिथून पुढं आपण पण प्रगती करू शकतो. त्यांच्याप्रमाणे आपणही ते पद प्राप्त करू शकतो. ज्ञानीजन यद्यपि लौकिक प्रयोजनों की पूर्ति के लिए जिनेन्द्र भक्ति कदापि नहीं करते, तथापि मूल प्रयोजनों की पूर्ति के साथ साथ उनके लौकिक प्रयोजनों की पूर्ति भी होती है. काय कळलं? काय ज्ञानीजन? लौकिक प्रयोजनासाठी मूर्तीचं पूजन करत नाही, हां मग भक्ती करत नाही करते. हां मूळ प्रयोजन तो काय काका? म्हणजे ते आपोआपच त्याची प्रकार होतात. काय ज्ञानीजन त्यांनी लौकिक सुखासाठीच पूजा करत नाही. तुम्ही माझ्याबरोबर नाही आहे असं दिसलं मला, म्हणून विचारलं तुम्हाला. म्हणजे मूल प्रयोजनाच्या बरोबर त्यांना सांसारिक सुखाची पण प्राप्ती होऊन जाते. त्या सुखासाठी म्हणून कोणी दर्शनाला जात नाही, तो ज्ञानी. क्योंकि शुभ भाव और मंद राग की स्थिति में नहीं चाहते हुए भी जो पुण्य बंधता है, उसके उदयानुसार यथा समय थोड़ी बहुत लौकिक अनुकूलताएं भी प्राप्त होती ही है. म्हणून म्हणलं तुम्ही कडवा मिळतोच. हां बरोबर. म्हणून म्हणलं तुम्ही श्रेष्ठ प्रयोजन ठेवा, त्याच्याबरोबर सगळ्या निकृष्ट गोष्टी पण येणारच नाही असं नाही. उसके उदयानुसार यथा समय थोड़ी बहुत लौकिक अनुकूलताएं भी प्राप्त होती ही है. लौकिक अनुकूलता का अर्थ मात्र अनुकूल भोग सामग्री की प्राप्ति ही नहीं है, अपितु धर्म साधन और आत्म साधन के अनुकूल वातावरण की प्राप्ति भी है. म्हणून म्हटलं की जो इथं धर्माचे परिणाम करतो, समजा त्याला कुठं फॉरेनमध्ये जावं लागलं तर तिथं त्याचे भाव इथं होते ना धर्माच्या प्रती समर्पणाचे, त्या धर्माला वाहून घेण्याचे परिणाम. त्याच्या निमित्तात फॉरेन कंट्रीमध्ये पण मनीषाताई सांगा मिळाली की नाही अनुकूलता? म्हणले ते त्यांच्यापासून मंदिर 45 किलोमीटर होतं, बरोबर ना मनीषाताई? आणि त्यांची इतकी धर्माच्या प्रती श्रद्धा, ओढ, एक त्यांचे भाव, त्यांनी आणि त्यांचे मिस्टर सगळे असं ते ह्याच्या सुट्टीच्या दिवशी वगैरे म्हणले प्रक्षाल करायला, एवढा लांब असं तरी ते जातात. तर नेमकं त्या मंदिराने ह्यांच्या घरासमोरची जागा घेतली मंदिर बांधण्यासाठी. म्हणून काय झालं हो आता? बोला मनीषा. हा अजून चालू नाही झालं पण होणार आहे कन्स्ट्रक्शन. हा कोणाचं पुण्य हो? म्हणून तुम्ही फॉरेन मध्येच राहू नका, इथं या हे सांगायला नाही. हा लागलं. बरोबर आहे. हो यायचंय. कारण जरी तिथं होय की मग बरोबर आहे. इथं पण हे आलेले आहेत ना, इथं जे कोणी 250 किलोमीटरवरून आलेत धर्म मिळवण्यासाठी. आता 2.5 पावलावर आहे त्यांचं मंदिर. 250 पावलावर. म्हणजे ज्याला त्या धर्माच्या प्रती आस्था आहे, एक समर्पण आहे, त्याला अनुकूलता सहज सांगतात ना. म्हणून तर लौकिक अनुकूलता म्हणजे धर्मसाधन आणि आत्मसाधनाचे अनुकूल वातावरण सुद्धा मिळतंच. आणि त्या आल्यापासून म्हणून तुमचं पुण्य परिणाम की माताजींचा सहवास सुटला नाही अजून. नाही तर माताजी इथून हल्ले तर इथं काय आहे मग तुमच्यासाठी? म्हणजे फक्त एक मंदिर एवढंच राहिलं ना साधन म्हणून. मग आपले परिणाम जितके असतात तेवढं आपल्याला त्या देव, शास्त्र आणि गुरु सगळ्याचं सानिध्य मिळतं, जिनवाणी मिळते. म्हणून आपले परिणाम असे असावेत की अनुकूलता असो किंवा प्रतिकूलता असो, सर्व परिस्थितीमध्ये आपला धर्म कधीही सुटू नये, नष्ट होऊ नये. त्याच्याप्रती असणारी आस्था, एक निकटता कधीही कमी होऊ नये. हो जाणा स्वतःच्या भगवान आत्म्याला जाणा, निरपेक्ष स्वरूपाला जाणा. पहा, हा आत्माच माझ्यासाठी सुरक्षा स्थान आहे.
संरक्षक कवच आहे, अभयस्थान आहे जाणा. या आत्म्यामध्ये कोणतेही संकट नाहीच, भय नाहीच, दुःख नाहीच. पहा, अभयस्वरूपोऽहम्, स्वरक्षितस्वरूपोऽहम्, ज्ञानवान स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहर.